नमस्कार मुलांनो. आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील वर घरी असाल आपण, तर ह्याचा सदुपयोग कसा करायचा आज मी हे आपल्याला सांगणार आहे. घरात अनेक कामं असतात मुलांनो. सुट्ट्यांमध्ये घरातली कामं, आपल्या आईवडिलांची मदत, आईच्या कामांमध्ये मदत किंवा बाजारहाट किंवा अशा प्रकारची सगळी कामं घरी अ, करत जा. नुसतं मोबाईल पाहून त्याच्यातली नकारात्मकता नका घेऊ. तर मोबाईल जरा दूर करून आपण आज दुसरं काम करूया. आज मी आपल्याला महत्त्वपूर्ण पाण्याची महत्ता सांगणार आहे, की पाणी आपल्याला कसं वापरलं पाहिजे. मुलांनो, हे पाणी आपल्याला सृष्टीकडनं मिळालेलं आहे व फ्रीमध्ये मिळालेलं आहे. तर ज्या फ्रीच्या वस्तू असतात मुलांनो, त्याची किंमत आपण करतच नाही. म्हणून आज मी आपल्याला सांगणार आहे, की आपल्याला अशा कोणत्या फुकटच्या वस्तू मिळाल्या आणि त्यांनी आपल्याला आपण त्याची किंमत नाही करत आणि मग त्याचं आपल्याला त्याची हानी पण आपल्यालाच भोगावी लागते. हे सृष्टीकडूनच आपल्याला सगळं मिळालेलं असतं. तर सृष्टीकडून आपल्याला पाणी आहे, हवा आहे ना, आपले आई-वडील आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला सृष्टीकडनं मिळालेल्या असतात आणि आपण त्याची किंमतच करत नाही. तर आज आपण पाण्याचा दुरुपयोग न करता कसं वापरावं पाणी ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्या सुट्ट्यांमध्ये अवश्य आपण ह्याच्याकडे लक्ष द्या, तर ही सवय आपल्याला होऊन जाईल व नेहमी करता आपण पाण्याची बचत कराल. तर मुलांना ह्याची सुरुवात आपण आपल्या घरनंच करूया. आपल्या घरांमध्ये पुष्कळदा पाण्याचे नळ आपले वाहत असतात, टपकत असतात. आपण लक्ष देत नाही. आपल्या कामांमध्ये, व्हिडिओमध्ये, मोबाईलमध्ये इतके गर्क असतो, की आपण ह्या कामांमध्ये हे माझं काम नाही समजून आपण लक्ष देत नाही आपण त्याच्याकडे. सॉरी. तर आपण पाहूया आज, की कसं आपण त्याचा सदुपयोग करू शकतो. तर जर असं आपण कधी आपल्या घरात बघतो, तर आपण कोणाची अपेक्षा न करता लगेच आपल्याला दिसतंय ना, मग दिसेल ते कर्तव्य समजून आपण पटकन तो नळ बंद करावा. त्याच्यात काही बिघाड झाला असेल तर अ, वडिलांना सांगून त्याच्यात कारिगर बोलवून आणि तो दुरुस्त करावा. तर असं केलं तर आपल्या घरातलं पाणी वाया जाणार नाही. अंघोळीला मुलं तासनतास अंघोळ करत असतात. किती पाणी वाया जातं ह्याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते. तर अशा प्रकारचा दुरुपयोग होतो आपला, की आपण त्याचं आपल्याला भारच नसतं. आज पाण्याची इतकी कमतरता आहे. लोकांकडे 5-5, 6-6 दिवसांनी नळ येतात आहे मुलांनो. आणि गावांमध्ये तर आपण बघतो किती लांब जाऊन लोकं गावातनं पाणी डोक्यावर बायका घेऊन येतात. पाणीसुद्धा नसतं. तर कुठे-कुठे आपण सतत टी व्हीच्या माध्यमातून वगैरे बघतच असतो न्यूजमधनं. तर किती दुष्काळ पडलेला आहे सगळीकडे. तर आपण आपली ही सुरुवात जर घरनंच आपण बचत करायची सुरुवात केली, तर ह्याचा लाभ निश्चितच सगळ्या सृष्टीला होईल. तर ह्याची सुरुवात आपण करूया. तर आपल्या घरातल्या नळांपासून सुरुवात करू. ह्या घरामध्ये लक्ष देऊ. नंतर आपण पाहतो बाहेर आपण खेळतो. पुष्कळदा म्युन्सिपाल्टीचे नळ बाहेर लागलेले वाहत असतात. त्याच्याकडे लक्षच देत नाही कोणी. समोरनं निघून जातात पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मुलांनो, असं जर कुठे आपल्याला दिसलं, तर निश्चितच त्याच्यावरती कार्यवाही करा. तिथल्या जवळपासच्या लोकांना सांगा, की ह्याच्यात नळ लावा आणि तो नळ बंद करायची आपली जबाबदारी आहे. आपण बघतो ना, मग आपलीच जबाबदारी आहे ती. तर हे असंच प्रकारे समाजसेवाचं कार्यसुद्धा करू शकतो आणि आपण जर ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं पाण्याची बचत केली, तर सृष्टीला आपली ही मोठी देणगी आहे. आपण त्या सृष्टीला वाचवू शकतो. त्याचा दुरुपयोग आज होतोय. तर नदीवर आपण जातो. आपल्या गावात जर नदी असेल, आपण अंघोळीला जातो, पोहायला जातो, तर त्याच्याकडे लक्ष ठेवा मुलांनो. तिला दूषित नका होऊ देऊ. त्याच्यात कचरा नका फेकू आणि कोणाला फेकू पण देऊ नका. कोणाला जर फेकताना पाहिलं, तर त्याला अवश्य टोकत जा, की कचरा फेकायचा नाही, दूषित करायचं नाही. हे जल लोकं पिण्याकरता दुरून-दुरून येतात पाणी घ्यायला, तर ते आपल्याला वाचवायचं आहे. तसंच पावसाचं पाणी देखील आपण साठवू शकतो. त्याचासुद्धा उपयोग आपण पावसाळ्यांमध्ये आजकाल वॉटर हार्वेस्टिंगचं घरांमध्ये लावतात लोकं. तर मोठे-मोठे टँक बनवून त्याच्यात पावसाचं पाणी साचवून त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. तर हे मोठ्या प्रमाणाचं काम आहे. पण आपण छोटे आहोत, तर पण लहान-लहान गोष्टींपासून आपण ही सुरुवात करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण सृष्टीला खूप लाभ देऊ शकतो आहे. आपलंसुद्धा कर्तव्य आहे. सृष्टी आपल्याला सगळं काही देते आहे, तर आपलंही कर्तव्य आहे सृष्टीकरता करणं. कारण त्याचे आपण ऋणी आहोत. तर अशा प्रकारे सगळ्यांचा लाभ पाहावा
आपला जो संस्कार आहे तो वसुधैव कुटुंबकम, अर्थात हे सगळं सृष्टीच माझी ही कुटुंब आहे. सगळी पृथ्वीच आपली कुटुंब आहे, विश्व आपलं कुटुंब आहे, हे समजून आपण आपला संस्कार आहे तर आपल्याला सगळ्यांनाच त्याचा लाभ द्यायचा आहे. तर आपण अशा प्रकारे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला वाटेल की घरातले नळ बंद केल्याने जे लांबून पाणी आणतात त्यांना कसा फायदा होईल. तर मुलांना तसं नव्हे, आपण जर घरात लक्ष दिलं, समाजात लक्ष दिलं तर त्याच्याने काय होईल, आपलं पाण्याची बचत झाल्याने जमिनीमध्ये पाणी संचित राहील व ते पाणी जमिनीतनं आपल्याला सगळीकडेच लोकांना जिकडे दुष्काळ असतो, कोरड्या पडतात विहिरी किंवा काही, तर त्यांना जमिनीतनं पाणी मिळेल. तर बचत केली तर जमिनीत पाणी राहील. तर म्हणून आपल्याला ह्याचं लक्ष ठेवायचं आहे व पाण्याची बचत करायची आहे. व या सगळ्या सृष्टीच्या फुकटमध्ये मिळालेल्या वस्तूंना खूप सांभाळून वापरायचं आहे, त्यांना धन्यवाद द्यायचं आहे. हे आपल्याला देवाची देणगी आहे ही. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला फुकट मिळालेल्या आहे मुलांना, पाणी आहे, हवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, आईवडील हे सगळे आपल्याला देवाकडूनच मिळालेले आहे. तर त्यांच्याकडे आपण लक्षच देत नाही. आपल्या आईवडिलांनाही घालून पाडून बोलतो आपण, अजिबात त्यांच्या ऐकत नाही. किंवा हवा आहे, हवेचा दुरुपयोग म्हणजे आपण आता आजकाल झाडच नाही आहे कुठे काही, तर हवा येईल कशी, तर ती हवा जी आहे ती दूषित आहे. तर आता आपण कोविडमध्ये पाहिलं की ज्यांना ऑक्सिजन नव्हती मिळत त्यांना आपण किती महागाचे सिलेंडर लावले, आपण न्यूजमध्ये रोज बघत होतो आणि त्यांचे जीव वाचवले. तरी पुष्कळ लोकांनी जीव गमावलेच आपले. तर त्यावेळेस ऑक्सिजनची किंमत कळली. तर जेव्हा वस्तू आपल्याला मिळत असते त्यावेळेस आपण त्या वस्तूची कदरच करत नाही. तर आजपासून आपण आपल्या घरनंच ही सुरुवात करूया आणि आपण जगालासुद्धा जागरूक करूया. तर ह्या गोष्टीची किंमत करा, देवाला धन्यवाद द्या. रोज ह्याचा वापर करताय, आपल्याला घर बसलेल्या मिळालेल्या ह्या सगळ्या वस्तू, तेव्हा त्याची किंमत करून देवाला धन्यवाद द्या. व हे समाजकार्य होईल. आपल्याला हे एक सामाजिक कार्य आहे, दैविक कार्यसुद्धा म्हणू शकतो ह्याला आपण, कारण आपण ह्याच्यातनं ऋणमुक्त होऊ शकतो ह्या गोष्टीतनं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण लाभ घेऊ शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आजपासूनच घरनंच सुरुवात करा ह्याची व सगळीकडे लक्ष द्या. कुठेही आपण जाता जिथे दुरुपयोग होताना दिसेल तिथे अवश्य लक्ष द्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मुलांना.